मी त्या पिढीतला आहे ज्यांनी पहिल्यांदा सेल्युलर फोन्स वापरले. म्हणजे खिशात वीटच घेऊन चालल्यासारखंच वाटत. 1997 साली मी पहिल्यांदा माझं सिम कार्ड घेतलं, म्हणजे कनेक्शन घेतलं मोबाईल फोनचं. तेव्हा इनकमिंग 8 रुपये होता आणि आउटगोईंग 16 रुपये होता पर कॉल. बापरे. हो, त्यामुळे रॉंग नंबर जरी उचललास तरी पैसे गेले. आज जग मोठं झालं पण माणसं लांब पण गेली. इंडस्ट्री म्हणजे जग नाही. हो, बरोबर आहे. इंडस्ट्री समवेअर आय वर्क. करेक्ट. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे माझी एक प्रोजेक्ट मध्ये काम करतो म्हणजे ती माझी जीवाभावाची माहिती. मग प्रोजेक्ट संपल्यावर काय नाही. 8वीत पहिल्यांदा रंगभूमीवर पाय ठेवला मी. 10वीत पहिलं बेस्ट ऍक्टर घेतलं. कसलं भारी. त्यानंतर मग व्यावसायिक नाटक मी करायला लागलो घाशीराम कोतवाल 2011-12. बापरे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं नाटक येतं आणि माझ्यासोबत अजय सर आहे. सगळ्यात आधी सांगा, कसे आहात, कशी चालली आहे रिहर्सल? मस्त चालली. आता 25 तारखेला ओपन होतंय नाटक, त्यामुळे सगळेजण आता चार्ज अप आहेत ग्रँड रिहर्सलसाठी. आणि मला खात्री आहे लोकांना हे नाटक नक्की आवडेल, कारण की एका वेगळ्या पद्धतीचं नाटक आहे, तरुणाईचं नाटक आहे, आजचं नाटक आहे. नावावरनं तर ते लोकांना कळलं, त्यामुळे डेफिनेटली मला असं वाटतंय लोक अप्रिशिएट करतील. बरं, आम्ही वरपांगीच विचार करतोय, कारण आम्हाला अजून कळलं नाहीये की नक्की काय असणार, आणि आम्ही विचारायच्या फंदात सुद्धा नाही पडणार, कारण की तो एक सस्पेन्स राखायलाच पाहिजे आपण. पण जेवढं वरपांगी दिसतंय त्यात आम्ही पाहिलंय की आपल्या पोस्टरवरती सोशल मीडियाची एक फ्रेम आहे आणि कुठेतरी आपल्या सोशल मीडियाच्या त्या काळात घेऊन जाणारी आहे. आणि फ्रेंड रिक्वेस्ट म्हटल्यानंतर मला तरी फेसबुक आठवतं, बफरिंगचा काळ, जिथे कुणीतरी कोणाला रिक्वेस्ट पाठवायचं. सो त्या काळामध्ये आम्ही तो जेव्हा अँड्रॉइडचा पण शोध नव्हता लागला. मला ऐकायचं की आपल्यामध्ये बरीचशी जनरेशन गॅप आहे. तुमच्या काळामध्ये कसं होतं? म्हणजे ऑर्कुट मला आल्याचं आठवतंय आणि मी त्या पिढीतला आहे ज्यांनी पहिल्यांदा सेल्युलर फोन्स वापरले. म्हणजे तेव्हा असे लिटरली जवळजवळ 1.25 किलोचा फोन असायचा, 750 ग्रॅमचा फोन असायचा, इतका असायचा हेवी, त्याची बॅटरी हेवी. लॅपटॉपला कशी बॅटरी असेल तशी बॅटरी असलेला फोन असायचा. म्हणजे खिशात वीटच घेऊन चालल्यासारखंच वाटायचं. 1997 साली मी पहिल्यांदा माझं सिम कार्ड घेतलं, म्हणजे कनेक्शन घेतलं मोबाईल फोनचं. तेव्हा इनकमिंग 8 रुपये होता आणि आउटगोईंग 16 रुपये होता पर कॉल. बापरे. हो, आज आपण 15 रुपयाचं रिचार्ज पण करतो. हो, पण तेव्हा इनकमिंग आणि आउटगोईंगचे हे रेट होते, त्यामुळे रॉंग नंबर जरी उचललास तरी पैसे गेले. त्यामुळे तेव्हाचा काळ होता. आता टेक्नॉलॉजी स्पेशली टेलिकम्युनिकेशन इतकी झपाट्याने बदलली. हो ना. थोडंच. बरं, आता तर मैत्री किंवा फ्रेंड रिक्वेस्ट मैत्रीचं एक आलंय, त्यामुळे विचारते की आजकाल तुम्हाला रिप्लाय नाही दिलास तरी सुद्धा मैत्री तुटते. पण आमच्या आधीची जनरेशन होती त्यांची 20-20, 25-25 वर्ष मैत्री टिकलेली आहे. सो तुम्ही त्या काळातले आहात जिथे मैत्री नातं टिकवण्यावर खूप जास्त होतं, जिथे सोशल मीडियाचं सोंग तेवढं आलं नव्हतं. तर तुमच्या आयुष्यामध्ये मैत्री किती महत्वाची आहे, किंवा तुमच्या आयुष्यात अशी माणसं आहेत जी तुम्ही कमवलेत, तुम्ही टिकवलेत, किंवा तुम्ही ब्लेस्ड आहात की ती माणसं आयुष्यात आहेत, मित्रमैत्रिणी? डेफिनेटली. माझं आता सुद्धा म्हणजे जमदग्नीवरचं प्रोडक्शन्स म्हणून जे आम्ही आता लॉन्च केलं, त्यात माझा मित्र आहे शैलेश देशपांडे. आता आम्ही अनेक वर्षांचे मित्र आहोत. तो खूप क्रिटिकली माझ्या प्रत्येक भूमिकेबद्दल, कलाकृतीबद्दल बोलत असतो. त्यामुळे तो व्यावसायिक आहे, उत्तम व्यावसायिक आहे. पण आम्ही दोघं जण एकत्र आलो, ते चांगल्या गोष्टी निर्माण करूयात, अजून छान कलाकृती निर्माण करूयात याच्यासाठी. आता ही मैत्री खूप महत्वाची. आता ही मैत्री काय आमची फेसबुकची नव्हे, ही खरी मैत्री आहे. त्यामुळे पर्सनली भेटून झालेली मैत्री. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण की आज जग मोठं झालं पण माणसं लांब पण गेली. की आज कुठल्या तरी ब्राझीलमध्ये बसलेल्या माणसाशी मी बोलू शकतो, पण तो माझा मित्र आहे का, कारण मला माहिती नाही तो इतक्या अंतरावरती. की पण एखादा माणूस जो मला रोज भेटतो ना, ती मैत्री जास्त महत्वाची. बरोबर. तर त्या एरामध्ये मी बघितलेलं आहे आणि त्या एरापासून आजपर्यंत पण मी बघितलेलं आहे की काय काय बदल होत गेले, कसे होत गेले, आणि त्यांनी फरक काय पडला समाजात, रिलेशनशिप्समध्ये, मैत्रीमध्ये, कुटुंबामध्ये, सगळ्यात, आणि समाजात. आपण गेल्या वेळेला जेव्हा मुलाखत केली ना, तेव्हा तुमच्याकडनं मी हे ऐकलं होतं, तुम्ही म्हणालात की चिन्मय मांडलेकर हे माझे मित्र आहेत, पण ते जेव्हा छत्रपतींची भूमिका करतात तेव्हा मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून नाही उभा राहत. हा रिस्पेक्ट पण महत्वाचा असतो, आणि हे एकाच वेळेला मित्र असून सुद्धा ते भूमिका करतात म्हणून तितका आदर बाळगणं पण खूप गरजेचं असतं. सो आपल्या इंडस्ट्रीमध्ये मी जेवढे इंटरव्ह्यू करते, खूपदा असं कलाकार म्हणतात की आमच्या इंडस्ट्रीमध्ये फार मित्र नाही आहेत.
तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचा अनुभव कसा आहे आणि हे जे आदराविषयी मी म्हंटल त्याविषयी आणखीन ऐकायला आवडेल. इंटरेस्ट इंडस्ट्रीमध्ये मित्र आहेत का नाही हा खूप वेग प्रश्न आहे, कारण इंडस्ट्री म्हणजे जग नाही. हो बरोबर आहे. इंडस्ट्री समवेअर आय वर्क, करेक्ट. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे माझी एक प्रोजेक्ट मध्ये काम करतो म्हणजे ती माझी जीवाभावाची मैत्री, मग प्रोजेक्ट संपल्यावर काय नाही का, असंही होतं. तर इट्स नॉट अबाउट इंडस्ट्री, इट इज अबाउट कनेक्ट. तो कनेक्ट जर झाला तर इंडस्ट्री काय, मग माझा कुठेही मित्र होऊ शकतो, कोणाशीही मैत्री होऊ शकतो. ती किती टिकेल हे त्या दोघांवर आहे. करेक्ट. आणि मित्र आपल्या आयुष्यात असे असतात जे आपला कान पण पिळतात आणि आपली पाठ पण थोपटतात. तुमच्या आयुष्यातला एखादा अनुभव सांगायला आवडेल की जिथे तुमच्या मित्रांनी किंवा जे काय म्हणतो आपण आपले हितचिंतक असतात त्यांनी कानही पिळलाय आणि पाठही थोपटले. बोललो की तुला शैलेश देशपांडे इज वन ऑफ व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइन, जो असं म्हणतो हे काय मजा नाही आली यार. पण ते मी वाईट गोष्ट वाईट हेतून घेणार नाही, हे त्याला माहिती. ही आमची मैत्री. जज नाही करणार. काय असं कसं मला वाईट बोलतोस तू, काय आवडलं नाही काम, नाही आवडलं, ओके ठीक आहे, काय नाही आवडलं सांग. सुधारण्याची वृत्ती पाहिजे. करेक्ट. अच्छा या गोष्टी सुधार. बरं, तो ओपननेस दोघांकडनं असतं तर मैत्री टिकते. तुम्हाला थिएटर कडून फ्रेंड रिक्वेस्ट करेल म्हणजे तुमच्या आयुष्यात नाटक किंवा थिएटर म्हणतो बेस असतो असं ऐकलंय आम्ही. आठवीत पहिल्यांदा रंगभूमीवर पाय ठेवला मी. 10वीत पहिलं बेस्ट ऍक्टर घेतलं. कसलं भारी. त्यानंतर मग व्यावसायिक नाटक मी करायला लागलो घाशीराम कोतवाल 2011-12. बापरे. तेव्हापासून ही मैत्री टिकली आहे आणि अविरत चालू राहणार आहे. बरं, आता तुम्ही ही जी फ्रेंड रिक्वेस्ट आम्हा सगळ्या प्रेक्षकांना पाठवली आहे त्याला मान देऊन आम्ही नक्की येणार आहोत नाटक पाहायला. मला वाटतं की तुम्ही एकदा रिक्वेस्ट करायला हवी. आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि ती तुम्ही ऍक्सेप्ट करावीत आणि लवकरात लवकर तुम्हाला जसं जमेल तसं या प्रयोगाला या. एक छान नाटक बघितल्याचा अनुभव तुम्हाला नक्की मिळेल याची खात्री मी देतो. थँक्यू सो मच. या नाटकासाठी सुद्धा शुभेच्छा आणि वी नेवर नो की काय काय आणखीन प्रोजेक्ट्स येणार आहेत, त्यासाठी सुद्धा आपली भेट होईलच. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.